जे उत्तर आले हे उत्तर मला पटलेलं नाही, असमाधान आहे या उत्तराबद्दल। अध्यक्ष महोदय, आधी नंदापूर आणि मग पंढरपूर अशी ख्याती असलेले नंदवाळ हे गाव माझ्या मतदारसंघात आहे, जिथं दर आषाढी एकादशीला जवळजवळ 5 लाख लोक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। आणि मला आपल्याला सांगायचं आहे की या गावामधील गट नंबर 63 यातील 146 हेक्टर जमीन, जवळजवळ 115 एकर जमीन ही भारत बटालियन 3 यांना शासन निर्णय 23/1/2020 प्रमाणे त्यांच्या नावावर संपूर्ण गायरान केलं गेलं। कोरोना काळामध्ये गावाच्या ग्रामसभेचा विरोध होता। गावाला गायरान 115 एकर आहे, अनेक गट नंबर आहे, त्याच्यामध्ये तो जो गट नंबर आहे तो गट नंबर हा 520 आहे आणि तिथं 26 हेक्टर जमीन सुद्धा आहे, म्हणजे तिथं जवळजवळ 65 एकर जमीन आहे। परंतु गावालगतचाच हा गट भारत बटालियन 3 ला या ठिकाणी 23/1/2020 ला भारत बटालियनच्या नावावर केला गेला। हे तीर्थक्षेत्र बवर्ग तीर्थक्षेत्र आहे। इथं आषाढी एकादशीला 5 लाख भाविक येतात। या ठिकाणी आपण बघितलं असेल की मांढरा देवीला चेंगराचेंगरीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडली। माझी या ठिकाणी मागणी आहे की ही जमीन आपल्याला तीर्थक्षेत्र ब या ठिकाणी वापरासाठी तीर्थक्षेत्र आराखड्याला पाहिजे आहे। जमीन गावाला शिल्लक नाही। जे ग्राउंड गावानं केलं होतं ते ग्राउंड सुद्धा या बटालियननं ताब्यात घेतले। पाण्याची टाकी सुद्धा त्याच्यामध्ये आहे। या ठिकाणी आम्ही ही मागणी केली असताना त्या अनुषंगानं तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 19/5/2023 ला सह्याद्री गेस्ट हाऊसला पालकमंत्री भारत बटालियनचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असे निर्देश दिले की गावालगतचा जो गट नंबर 63 आहे ह्याच्यामधील 50 एकर जमीन बटालियनचं काम पण राहू देत, परंतु 50 एकर जमिनी गावाला गायरान म्हणून परत द्या। तिथं तीर्थक्षेत्र आराखड्याचा विकास करायचा। 5 लाख भाविक येतात, परंतु त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही। त्याच्यानंतर